कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे चुटकीवाले बाबा या भोंदू बुवा बाबाचा सातत्याने तक्रारी येत आहेत आणि आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत या चुटकीवाले बाबाचे। तर हा अघोरी प्रकार करताना माणसांच्यावर, महिलांच्यावर आणि अल्पवयीन मुलींच्यावर हे भोंदूगिरी करत असतानाचे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील। हा भोंदू बुवा बाबा स्मशानामध्ये मुलांचे फोटो एकत्र करून त्याच्यावर नारळ फोडताना दिसतो। त्याच्याकडे मानवी कवट्या किंवा जनावरांची वेगवेगळी हडं असतानाचे दिसत आहेत। विकृत पद्धतीने हा हसताना दिसत आहे आणि हा अशिक्षित विकृत स्वभावाचा चुटकी बाबा असावा असं सुद्धा वाटतं। मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे आवाहन करते की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या भोंदू बुवा बाबांचे पेव फुटत आहेत आणि समाजाला वेटीस धरण्याचं काम कोल्हापूर नगरीमध्ये हे भोंदू बुवा बाबा करत आहेत। तर मी आवाहन करते की अशा कुठल्याही भोंदू बुवा बाबांना आपण समाजाने बळी पडू नये। आपण शाहूराजांच्या नगरीत राहतो, आपण पुरोगामी आहोत, असे सगळे बुरसटलेले विचार आणि मानसिक मनोवृत्ती ही दूर केली पाहिजे आणि ह्या भोंदू बुवा बाबांच्या नादाला न लागता आपण एक चांगलं आरोग्यदायी जीवन जगावं असं मला वाटतं। भीतीमुक्त जीवन आपण जगावं असं वाटतं। अंधश्रद्धा निर्मूलन समिती काही जर आपल्या तक्रारी असतील तर आपण कधीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे यावं, या तक्रारी घेऊन पोलीस प्रशासनाकडे आपण जावं आणि या चुटकीवाले बाबांची नक्कीच कारवाई व्हावी यांच्यावरती असं मला वाटतं। त्याच्यामुळं एक समाजामध्ये चाप बसेल आणि अशा अंधश्रद्धा दूर होतील। जे स्मशानभूमीमध्ये या अघोरी काही करणी चालू आहेत किंवा भानामती किंवा मुलांचे फोटो एकत्रित करून जे काही अघोरी उपाय केले जात आहेत त्यांच्यावरती नारळ फोडले जात आहे आणि अशा पद्धतीनं या अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत। मला असं वाटतं की या सगळ्या अंधश्रद्धांच्या पासून आपण दूर राहावं। मी कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे आपल्याला आवाहन करते की अशा कुठल्याही अघोरी प्रथांना आपण बळी पडू नये। जर आपल्यावर काही असे अत्याचार झाले असतील तर नजीकच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची आपण तक्रार नोंदवावी, हे मी आपल्याला आवाहन करते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।